राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीला येवला शहर अपवाद ठरताना दिसत आहे. येवला येथील HP गॅस एजन्सीसमोर कोणत्याही प्रकारच्या रांगा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घरगुती गॅस सहज आणि वेळेवर उपलब्ध होत असून शहरात गॅस पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. येवला शहरात गॅस वितरणासाठी योग्य नियोजन आणि 1.5 ते 2 वर्षांपासून OTP पद्धतीचा वापर करण्यात येत असल्यामुळे गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आला आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर OTPच्या माध्यमातून सिलेंडर दिला जात असल्याने गोंधळ किंवा गर्दी होण्याची शक्यता कमी झाली आहे. याबाबत माहिती देताना HP गॅसचे वितरक सूरज पटणे यांनी सांगितले की एजन्सीकडून नियोजनबद्ध पद्धतीने गॅस वितरण केले जात आहे. तसेच OTP प्रणालीमुळे योग्य ग्राहकांपर्यंत गॅस पोहोचत असून वितरण प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. येवल्यात चित्र वेगळं असण्याचं कारण की आपण बघतोय का अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे ही झळ आहे ती आता भारतातील गॅस पुरवठ्यावर नक्कीच येऊन थांबलेली आहे. आणि शासनातर्फे केंद्र सरकारतर्फे एस्मा कायद्याची कडक अंमलबजावणी म्हणजे जो इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955 आहे त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये ग्राहकाने त्याच्या मोबाईलवरूनच बुकिंग करावी, रजिस्टर मोबाईलवरून. त्यानंतर आज आपल्याकडे सिलेंडर आल्यानंतर सिलेंडर घेताना गॅस डिलिव्हरी बॉयला आपला OTP देणं हे अनिवार्य झालेलं आहे. आणि आपल्याला आज सिलेंडर मिळाल्यानंतर शासनातर्फे त्याला 30 दिवसाचा विंडो क्रिएट करण्यात आलेला आहे. म्हणजे आज आपल्याला सिलेंडर मिळाल्यानंतर साधारणतः 30 दिवसांनंतर आपण पुढचं सिलेंडर घेऊ शकतो. एजन्सीतर्फे बुकिंग करणे, एजन्सीच्या सिस्टीममधून बुकिंग करणे किंवा विना OTP ग्राहकास सिलेंडर देणे याच्यावर संपूर्णतः निर्बंध लावण्यात आलेले आहे. आणि आपल्याकडे सुरळीत परिस्थिती असण्याचं कारण असं सदर प्रॅक्टिस आपण मागच्या 1 वर्ष आधीच आपल्या एजन्सी मार्फत राबवत आहोत. त्यामुळे कदाचित आपल्याकडे थोडीफार चांगली परिस्थिती आहे. पण यामध्ये या पुरवठ्यामध्ये कंपनीने जे काही निर्बंध किंवा रोख लावलेली आहे ती फक्त व्यावसायिक सिलेंडर करताय. पण जे आजकाल बातम्या चालू आहेत टीव्हीवर त्या बातम्या बघून एक पॅनिक बुकिंग पद्धतची बुकिंग ग्राहकांकडून येण्यास सुरुवात झालेली आहे का एक चिंता प्रत्येक ग्राहकाला लागून असलेली आहे का आपल्याला सिलेंडर मिळेल का नाही मिळणार. मला या माध्यमातून सर्व सन्माननीय गॅस ग्राहकांना तालुक्यातील एवढंच आवाहन करायचं आहे का शासनातर्फे कंपनीतर्फे घरगुती गॅसवर कुठलेही निर्बंध अजूनपर्यंत लागलेले नाही आणि देवकृपेने लागणारही नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहून आपल्याला आपल्या गरजेप्रमाणेच आपण आपली बुकिंग करावी. बाकीचे बुकिंग करतायत न्यूज बघून आपण बुकिंग करणे असे प्रकार करू नका. तर एकाच दिवशी सर्वांनी जर बुकिंग केली आणि सर्वांनी सिलेंडर मागितले तर कुठलीही एजन्सी तो पुरवठा करण्यास पात्र ठरणार नाही किंवा करू शकणार नाही. आणि विनाकारण ती एक फेक बुकिंग किंवा फेक वेटिंग खोटी बुकिंग किंवा खोटी बुकिंग वेटिंग ही दिसेल आणि त्यामुळे तुटवडा आहे असा भास होईल. त्यामुळे ज्याप्रमाणे चालू आहे आपल्याला आपल्या गरजेप्रमाणेच आपण बुकिंग करावं. आणि या माध्यमातून अजून एक मला आव्हान संपूर्ण गॅस ग्राहकांना करायचे आहे का शक्य होईल तितके धार्मिक किंवा सुखादुखाचे कार्यक्रम जिथे सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार आहात किंवा नियोजित केलेला आहे तो जर पुढे ढकलला तुम्हाला शक्य असेल तर पुढे ढकलण्यात यावा. कारण की कुठली एजन्सी आजच्या तारखेला व्यावसायिक सिलेंडर असो किंवा घरगुती सिलेंडर असो
याचा 30 दिवसाच्या आत पुरवठा करू शकत नाही. म्हणजे आज बुकिंग केल्यावर पुढची बुकिंग 30 दिवसांनी होते. तरी एक सर्वांना एक विनंतीपूर्वक आव्हान आहे. येवलेकरांसाठी खास खुशखबर. खैरमोडे फ्रेशच्या यशस्वी प्रवासानंतर आता आपल्या सेवेत नव्या रूपात भाजीपाला मॉल. रोजच्या गरजेच्या सर्व ताज्या वस्तू आता एकाच छताखाली मिळणार. ताजा व स्वच्छ भाजीपाला, उत्तम दर्जाची ताजी फळे, नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थ, फ्रेश व दर्जेदार बेकरी प्रॉडक्ट्स, दर्जा, स्वच्छता, रास्त दर यांची हमी. पत्ता: राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला. भाजीपाला मॉल येवल्यात प्रथमच लवकरच सुरू होत आहे.